नमस्कार. आज आपण फुगा बाहीचं कटिंग शिकणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने. वरती पण बाहीला फुगा शोल्डरकडे पाहिजे तेवढा उंच पफ आणि खाली पण पफ साठी कशा पद्धतीने कपड्यावर कटिंग करायचं ते पेपरवर आज आपण शिकणार आहोत आणि कशा पद्धतीने या बाहीचं शिवणही केलं गेलं पाहिजे हे अगदी सोपं करून सांगणार आहे. त्यासाठी इथे घडीचा पेपर घेतलेला आहे. घडीच्या बाजूला आपल्याला घ्यायची आहे बाही लांबी. जी तुमची बाही लांबी आहे, आता तुम्ही ही फुगा बाही शक्यतो छोट्यामध्ये जास्त छान दिसते. तर आता ही माझ्या बाहीची लांबी आहे 6 इंच. 1 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं 7 इंच. हे इथे आखून घेतलंय. तुम्ही ह्या बाहीला खालच्या बाजूला अशी वेगळी सेपरेट कॉन्ट्रास्ट मध्ये दुमड पट्टी पण इथे टाकू शकता. तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे करू शकता. इथे मी टाकली बाही लांबी अधिक 1 इंच शिलाई मार्जिन. त्यानंतर इथे छातीचा चौथा भाग. आता हे 32 छातीच्या मापाचं पॅटर्न शिकतोय, त्यामुळे छातीचा चौथा भाग आला 8 इंच. त्याचा मध्य केला तो आला 4 इंच. आता तुम्ही म्हणाल हा मध्य का केला, तर फुगा बाहीचा आकार देण्यासाठीचा आपण हा मध्य केलेला आहे. हे इथे मार्किंग केलं. आणि हे जे 4 इंचचं आपण केलेलं आहे ते आपल्याला बाहीचा आकार देण्यासाठी आपण हे अंतर इथे आखून घेतलेलं आहे. आपण इथे हा बॉक्स बनवणार आहोत 3 इंचाचा. हा बॉक्स आपण जोडून घेऊया. पॅटर्न बनवण्याची ही पद्धत अगदी सोपी आहे हे लक्षात घ्या. आणि याचे समान 3 भाग केले. 1 इंचावर 1 मार्किंग, दुसऱ्या इंचावर 1 मार्किंग, तिसऱ्या इंचावर 1 मार्किंग. खरं तर हे मार्किंग नाही केलं तरी चालेल, कारण बाहीचा आकार देताना आपल्याला हे मार्किंग न करता मागचा पुढचा भाग तुम्ही सेम केला तरी चालतो, कारण ह्या ठिकाणी पूर्ण पफ येत असतो. त्यामुळे तुम्ही हे दोन्ही भाग नाही दिले तरी चालेल, दिले तरी सुद्धा चालणार आहे. त्यानंतर इकडे फिटिंगच्या बाजूकडे 1.5 इंचाचं मार्किंग केलं. त्यानंतर आपली जी बाहीचं आपण इथे मार्किंग केलेलं आहे तिथून वरती तुम्हाला बाहीचा तो जो फुगा आहे तो किती उंच हवा आहे त्यानुसार इथे आपल्याला हे माप घ्यायचंय. आता मी वरती हे अंतर घेतलेलं आहे 4 इंच. तुम्ही तुमच्या आवडीनुसार 5 इंच 6 इंच पर्यंत सुद्धा घेऊ शकता, किंवा 2 इंच. ज्यांना कमी पफ हवाय त्यांनी 2 इंच 3 इंच 1.5 इंच असेही घेऊ शकता. तुम्हाला पफ कसं हवाय त्यानुसार तुम्हाला हे माप घ्यायचंय. आणि इथे आडवं मार्किंग केलं 1.5 इंचाचं. आणि हा बाहीचा आकार द्यायचा. बाहीचा आकार देताना लक्षात घ्या, ह्या 1.5 इंचापर्यंत जरी नाही गेला समजा तुमचा आकार, तर ह्या पद्धतीने अशा आकार द्यायचा आहे. ह्या दोघांच्या मधून आपल्याला हे आकार द्यायचा आहे. आणि याचा मागचा पुढचा दोन्ही आकार फुगाबाहीसाठी सेम असतो. आता जर तुम्हाला दंडघेराच्या ठिकाणी अजून जास्त खोलगट पफ हवा आहे, जास्त चुन्या ज्या ठिकाणी हव्या आहे, तर तुम्ही पुढे इकडे पुन्हा 2 इंच कपडा वाढवून घेऊ शकता. तुम्हाला चुन्या किती हव्या आहेत त्यानुसार तुम्ही एक्स्ट्रा कपडा इथे वाढवून घेऊ शकता. जर तुम्हाला जास्त प्रमाणात चुन्या हव्या असतील तर तुम्हाला इथे कपडा वाढवून घ्यायचा आहे. आणि मग इथे ज्यावेळेस आपण माप टाकतो ह्या बाजूने माप मोजायचं. आपला दंडघेर किती आहे, दंडघेर अधिक 1.5 इंच शिलाई मार्जिन असं माप आपण इथे टाकून घ्यायचं आहे. माझा दंडघेर आहे 10 इंच, त्याच्या निम्माला 5 इंच आणि त्यात 1.5 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं. मग मी हे इकडनं मार्किंग केलं. म्हणजे चुन्या घेताना माझ्या ह्या पॉइंट पासून इकडे चुन्या येणार आहेत. म्हणजे एवढं फिटिंग साठीचा हा कपडा एवढा बरोबर शिल्लक राहणार आहे. आता याचं कटिंग करून दाखवते, म्हणजे तुम्हाला चुन्यांचं नॉच कोणत्या ठिकाणी येणार आहे हे समजून जाईल. बाही कटिंगची ही अगदी सोपी पद्धत आहे. ही बाही अंगामध्ये खूप सुंदर बसते. आता ज्या ठिकाणी आपण हे एक्स्ट्राचा कपडा घेतलेला आहे तिथे नॉच देऊन घेते. त्यानंतर आपण हे बाही लांबीचं जिथपर्यंत मार्किंग केलं होतं तिथे नॉच देऊन घेते. म्हणजे आपल्याला चुन्या ह्या भागापर्यंत घ्यायच्या हे लक्षात घ्या. हे बघा, खालच्या ज्या दंडघेराच्या ठिकाणी चुन्या घ्यायच्या ती ह्या पॉइंट पासून ह्या पॉइंट पर्यंत घ्यायच्या आहे. आणि वरती ज्या चुन्या आहेत इथे नॉच केलेला आहे तिथून ह्या पॉइंट पर्यंत ह्या वरच्याच भागात चुन्या घ्यायच्या. म्हणजे आपली बाही जोडताना कुठेही कमी किंवा जास्त होत नाही. मुंड्याला बाही अगदी परफेक्ट जोडली जाते. सेम अशाच पद्धतीने हे बाहीचं कटिंग करायचंय. नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑनला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा. आणि सगळ्या प्रकारच्या बाह्यांचे व्हिडिओ आपल्या युट्यूबला अपलोड आहेत. वेगवेगळ्या प्रकारचं बाह्यांचं कटिंग शिका आणि करून बघा. पेपरवर पहिले पॅटर्न बनवा आणि मग ब्लाउजवर करा. म्हणजे तुमचं अडचण येणार नाही आणि कपडा वाया जाणार नाही. सेम अशाच पद्धतीने हे कटिंग करायचं आहे आणि तुमच्या आवडीची तुमच्या मापाची सुंदर अशी बाही शिवायची आहे. धन्यवाद.